दिवाळीचं फराळ करायला सगळ्यांचं घरी चालू झालं असेल. म्हणलं चला आपण पण ना सामान वगैरे आणूया. तर डीमार्टला जायचं होतं. त्याच्या अगोदर म्हणलं कामं करून घेऊया घरातली. छान अशी देवपूजा करून घेतली आणि मुगाला मोड बघा इतकं छान आलेलं होतं ना, अजिबात चिकट वगैरे झालेलं नव्हतं. म्हटलं त्याचाच नाश्ता करूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं तडका टाकलं, हिरवी मिरची टाकली आणि त्याच्यात मोड आलेलं मूग टाकून घेतलं. फ्राय करून प्लेटीमध्ये काढून घेतलं. कांदा, टॅमॅटो, काकडी, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला टाकला, नमक टाकलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून नाश्ता करून घेतला. काल अळूच्या वड्या बनवल्या होत्या, त्याचं थोडंसं माझ्याकडून पीठ जास्त झालेलं. त्याचंच म्हणलं 2-3 पानं होती ती अळू वड्या बनवून घेऊया. त्याच्यानंतर ना मला इथं स्लायडिंगचं दरवाजे वगैरे सगळं पुसून घ्यायचं होतं. काल पण थोडं पुसून घेतलेलं. आज पण खिडक्या वगैरे सगळ्या साफ करून पुसून घेतल्या. तनिष शाळेतून आल्यानंतर ना त्याचा घसा बसलेला होता. त्याला बोल म्हणताना ना इतका आवाज बारीक येत होता. त्याला आमलेट बनवून दिलं आणि परत मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो. तर खूप सारी गर्दी होती. सामान वगैरे घेतलं आणि पडदं पण घ्यायचं होते ते पण घेतले. संध्याकाळच्या वेळेला छान अशी दिवाबत्ती तनिषने करून घेतली. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.